हॅलो डिअर स्टुडंट्स, मी विनायक फुके 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं आरंभ सिरीजमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. आणि आज आपण जॉमेट्रीचा सेकंड नंबरचा टॉपिक स्टार्ट करणार आहे, पायथागोरस थेरम. तर पायथागोरस थेरम अप्लाय करण्यासाठी पहिली कंडिशन तर तुम्हाला ही चेक करायची की राईट अँगल ट्रँगल असायला पाहिजे. क्वेश्चन तयार होतो सर, राईट अँगल ट्रँगल म्हणजे ट्रँगलमध्ये एक अँगल 90 डिग्री असायला पाहिजे. तुम्ही ते एक्झाम्पल फर्स्ट पहा. फर्स्ट एक्झाम्पल मध्ये अँगल बी हा 90 डिग्री आहे, म्हणजे हा राईट अँगल ट्रँगल होणार. सेकंड एक्झाम्पल मध्ये अँगल एम हा सुद्धा 90 डिग्री आहे, म्हणजे हा राईट अँगल ट्रँगल होणार. आणि राईट अँगल ट्रँगल मध्ये आपल्याला साईडच्या नेमिंग करता यायला पाहिजे. मग कुठल्याही ट्रँगल मध्ये तीन साइड्स असतात, जसं फर्स्ट एक्झाम्पल मध्ये पाहू शकता. हा जो ट्रँगल आहे एबीसी, या तीन साइड कुठल्या आहे? एबी, त्यानंतर बीसी आणि एसी. तर नेमिंग करत असताना पहिले 90 डिग्रीच्या अपोजिट वाली जी साइड आहे ह्या साइडला आपण म्हणणार हायपोटेन्यूस. आता राहिलेल्या ज्या दोन साइड्स आहे यांना तुम्ही रिमेनिंग साइड्स म्हणू शकता किंवा परपेंडिक्युलर साइड्स म्हणू शकता. परपेंडिक्युलर का? कारण एबी आणि बीसी ह्या दोन साइड परपेंडिक्युलर आहे. आता सेकंड नंबरच्या एक्झाम्पल मध्ये पहिले तर 90 डिग्रीच्या अपोजिट वाली जी साइड आहे ह्या साइडला आपण हायपोटेन्यूस म्हणणार. आता राहिलेले ज्या दोन साइड आहे एलएम आणि त्यानंतर एमएन, यांना तुम्ही रिमेनिंग साइड्स म्हणू शकता किंवा यांना तुम्ही परपेंडिक्युलर साइड्स म्हणू शकता. आता या तीन साइड्सला कनेक्ट करणार आपण एक इक्वेशन बनवणार आहे. पहिले तर इक्वेशन म्हणजे इक्वल टू साइन असणार. मग सर इकडे लेफ्ट हँड साइडला आणि राईट हँड साइडला काय लिहायचं? पहिले तर जो हायपोटेन्यूस आहे एसी याचा स्क्वेअर करून इथे लिहून टाका, म्हणजे हे येणार एसी स्क्वेअर. आता ज्या रिमेनिंग साइड्स आहे परपेंडिक्युलर साइड्स, जसं इथे पाहू शकता एबी आणि बीसी, यांचे सुद्धा स्क्वेअर करा. स्क्वेअर करून ऍड करा, म्हणजे इक्वेशन येणार एबी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर. आणि हे इक्वेशन म्हणजेच आपल्यासाठी पायथागोरस थेरम. मग सेम इक्वेशन तुम्हाला सेकंड नंबरच्या एक्झाम्पल साठी बनवता यायला पाहिजे. तर इक्वेशन कसं बनणार? पहिले तर हायपोटेन्यूस स्क्वेअर लिहा, म्हणजे हे येणार एल एन स्क्वेअर. आता ज्या रिमेनिंग साइड्स आहे एल एम आणि एम एन यांचा स्क्वेअर करा आणि सोबत ऍडिशन करा, म्हणजे आन्सर येणार एल एम स्क्वेअर प्लस एम एन स्क्वेअर. आणि हे इक्वेशन म्हणजेच आपल्यासाठी असणार पायथागोरस थेरम. आता हे इक्वेशन आपण स्टेटमेंट मध्ये कन्व्हर्ट करणार आहे. आता स्टेटमेंट कसं बनणार हे समजून घ्या. स्टेटमेंट बनवण्यासाठी पहिले तर हे जे पॉवर मध्ये 2 आहे ना, यांना आपण स्क्वेअर वाचणार. ही साइन म्हणजे इज इक्वल टू, ही साइन म्हणजे ऍडिशन किंवा याला तुम्ही सम सुद्धा म्हणू शकता. मग या इक्वेशनला मी आता स्टेटमेंट मध्ये कन्व्हर्ट करतोय आणि ते स्टेटमेंट तुम्हाला पाठ ठेवायचं आहे. बघा आता स्टेटमेंट, स्क्वेअर ऑफ हायपोटेन्यूस इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग साइड्स. इथे बनवू आपण इक्वेशन. एल एन हायपोटेन्यूस आहे, ह्या दोन रिमेनिंग साइड्स आहे. मग बघा इक्वेशन कसं बनेल. स्क्वेअर ऑफ हायपोटेन्यूस इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग साइड्स. हे स्टेटमेंट मी इथे लिहितो. स्क्वेअर ऑफ हायपोटेन्यूस इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग साइड्स. रिमेनिंग साइड्स. आता यानंतर पायथागोरस थेरमचं एक छोटंसं ऍप्लिकेशन आहे बघा, पायथागोरियन ट्रिपलेट. मी इथे लिहितो पायथागोरियन ट्रिपलेट. आता एक लक्षात घ्या, ट्रिपलेट म्हणजे 3. हा 3 नंबरचा एक ग्रुप असणार आहे. मी तो ग्रुप कन्सिडर करतो 3, 4, 5. हा 3 नंबरचा जो ग्रुप आहे हा ग्रुप पायथागोरियन ट्रिपलेट आहे की नाही हे तुम्हाला चेक करायचं आहे. सर हे कसं कळेल की हा पायथागोरियन ट्रिपलेट आहे की नाही? जर हा ग्रुप ह्या पायथागोरस थेरमच्या इक्वेशनला सॅटिस्फाय करत असेल तर ह्या ग्रुपला आपण पायथागोरियन ट्रिपलेट म्हणणार. मग सर हे कसं ओळखायचं की हा ग्रुप ह्या इक्वेशनला सॅटिस्फाय करेल की नाही? थोड्या वेळासाठी हे 3 नंबर म्हणजे ट्रँगलच्या 3 साइड्स आहेत असं तुम्ही समजा. मग त्यातला सर्वात मोठा नंबर कुठला आहे? सर सर्वात मोठा नंबर तर 5 आहे. सर्वात मोठा नंबर म्हणजे ट्रँगलची हायपोटेन्यूस. मग इथे हायपोटेन्यूसची लेंथ जी आहे ही 5 असणार. आणि त्यानंतर राहिलेले जे 2 नंबर आहे 3 आणि 4 ह्या ट्रँगलच्या रिमेनिंग साइड्स असणार. मग मी इथे 3 लिहितो आणि इथे 4 लिहितो. उलटही करू शकता, इथे 4 लिहा, इथे 3 लिहा. रिमेनिंग 2 नंबर तुम्हाला इथे लिहायचे. बस आता इक्वेशन मध्ये व्हॅल्यूज ठेवा. बघू आता इक्वेशन कसं बनेल. तर इक्वेशन सॅटिस्फाय होतं की नाही पहा बरं. एसी किती आहे? सर एसी तर 5 आहे. मग इथे 5 चा स्क्वेअर होणार इज इक्वल टू एबी ची लेंथ चेक करा. AB इज इक्वल टू 3 ठेवा, इथे 3 स्क्वेअर होणार प्लस BC किती आहे 4, ह्या 4 चा स्क्वेअर होणार. याला आपण पुढे सॉल्व करू, सिम्प्लिफाय करू. 5 स्क्वेअर काय होणार 25 इज इक्वल टू 3 स्क्वेअर 9
प्लस 4 स्क्वेअर 16, याची आपण आता ऍडिशन करू. 25 इज इक्वल टू 9 प्लस 16 किती आलं ते 25. बघू शकता तुम्ही 25 इज इक्वल टू 25. याचा अर्थ हे ट्रिपलेट या इक्वेशन मध्ये सॅटिस्फाय झालेले, कारण लेफ्ट हँड साइड राईट हँड साइड दोन्ही इक्वल आले. याचा अर्थ हे ट्रिपलेट या इक्वेशनला सॅटिस्फाय करणार, म्हणजे हे ट्रिपलेट आपल्यासाठी पायथागोरियन ट्रिपलेट आहे. बरं, आता आपल्याला यानंतरचा जो फर्स्ट क्वेश्चन आहे तिथं आपल्याला हेच ओळखायचं आहे की पायथागोरियन ट्रिपलेट आहे की नाही, पण तिथं तुम्हाला रिझन लिहायचं आहे. मग सर रिझन काय येणार, तर रिझनसाठी तुम्हाला हे इक्वेशन जे आहे याला तुम्हाला स्टेटमेंट मध्ये कन्व्हर्ट करता यायला पाहिजे. आता कन्व्हर्ट कसं करायचं, इथं 5 म्हणजे आपल्यासाठी लार्जेस्ट नंबर आहे. पाहू शकता तुम्ही ह्या ट्रिपलेटमध्ये 5 हा लार्जेस्ट नंबर आहे आणि 3 आणि 4 हे रिमेनिंग नंबर्स आहे. मग जसं हे इक्वेशन तुम्ही स्टेटमेंट मध्ये कन्व्हर्ट केलं होतं तसं हे इक्वेशन आपण आता स्टेटमेंट मध्ये कन्व्हर्ट करू. कसं बघा, स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट नंबर इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग 2 नंबर्स. क्लिअरिटी इथपर्यंत लागल्यास मी इथे लिहून देतो. इथे जे हायपोटेन्यूस आहे ना, इथे हायपोटेन्यूसच्या जागेवर लार्जेस्ट नंबर येणार, मी इथे लिहितो लार्जेस्ट नंबर. आणि त्यानंतर हे जे रिमेनिंग साइड्स आहे तर इथे साइड्सच्या जागेवर रिमेनिंग नंबर्स येणार. मग बघा आता इक्वेशन कसं बनलं, तर स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट नंबर इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग नंबर्स किंवा रिमेनिंग 2 नंबर्स असंही तुम्ही ते लिहू शकता. मग एकदा तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका, मग आपण क्वेश्चनकडे जाऊ. मी साईडला येतो, याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका. चला घेतलाय स्क्रीनशॉट, मग आपण पुढे जाऊ. आता बघा प्रॅक्टिस सेट 2.1 मधला हा फर्स्ट क्वेश्चन आहे. क्वेश्चन मध्ये आपल्याला हे ट्रिपलेट दिलेले आहे आणि तुम्हाला ओळखायचं आहे विच ऑफ द फॉलोइंग आर पायथागोरियन ट्रिपलेट. इथं दिलेलं आहे विथ रिझन, म्हणजे तुम्हाला आताचं जे स्टेटमेंट आहे हे स्टेटमेंट रिझन म्हणून लिहायचं आहे. मग आपण इथे आता फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करू. बघा फर्स्ट क्वेश्चन मध्ये आपल्याला इथे ट्रिपलेट दिलेलं आहे. ट्रिपलेट मध्ये जो लार्जेस्ट नंबर आहे याचा पहिले स्क्वेअर करा. 3, 5 आणि 4. इथे लार्जेस्ट नंबर कुठला आहे 5. इथे मी सोल्युशन पार्टकडे जात होता. हिअर पहिले 5 चा स्क्वेअर करा. 5 स्क्वेअर किती येणार आन्सर 25. याला म्हणतो मी इक्वेशन नंबर फर्स्ट. आता जे रिमेनिंग 2 नंबर्स आहे यांचा स्क्वेअर करून ऍड करा. म्हणजे कसं येणार रिमेनिंग 2 नंबर 3 आणि 4. मी इथे लिहितो 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर. बघा स्क्वेअर करून ऍड करायचंय. बघू सोल्युशन मध्ये काय येईल. 3 स्क्वेअर 9 होणार, 4 स्क्वेअर 16 होणार, ऍडिशन केल्यानंतर 9 प्लस 16 25 होणार. याला म्हणतो मी इक्वेशन नंबर सेकंड. आता पहा बरं, इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड राईट हँड साइड बॅलन्स आहे, सेम आहे. याचा अर्थ लेफ्ट हँड साइड सेम असणार. मग मी इथे लिहितो फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड काहीच नाही यार. लेफ्ट हँड साइड बघा राईट हँड साइड सेम होत्या ना, लेफ्ट हँड साइड सेम बनवून टाका. म्हणजे 5 स्क्वेअर इज इक्वल टू ही सर्व टर्म, म्हणजे येणार ते 5 स्क्वेअर इज इक्वल टू 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर. आता याला तुम्हाला रिझन साठी हे इक्वेशन स्टेटमेंट मध्ये कन्वर्ट करू. मग कसं येणार ते स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट नंबर, मी ते लिहितो स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट नंबर. इथे आपल्याला हे इक्वेशन स्टेटमेंट मध्ये कन्वर्ट करायचंय. स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट नंबर इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग नंबर्स. चला यानंतरचा क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर सेकंड. तर सेकंड नंबरचा जो क्वेश्चन आहे सेम स्टेप असणार आहे. पहिले ट्रिपलेट मध्ये जो लार्जेस्ट नंबर आहे त्याचा स्क्वेअर करा. मग तुम्ही पाहू शकता 4, 9 आणि 12 यात लार्जेस्ट नंबर कुठला आहे 12. याचा आपल्याला स्क्वेअर करायचा आहे. मग आपण जेव्हा आता सोल्युशन पार्टकडे हिअर आपण पहिले 12 स्क्वेअर करू. तर 12 स्क्वेअर काय होणार 144. 30 पर्यंतचे स्क्वेअर पार्ट असायला पाहिजे. याला म्हणतो मी इक्वेशन नंबर फर्स्ट. आता जे रिमेनिंग 2 नंबर्स आहे कुठले 4 आणि 9 यांना स्क्वेअर करून ऍड करू आपण. म्हणजे हे येणार बघा 4 स्क्वेअर प्लस 9 स्क्वेअर. याला सॉल्व्ह करू. 4 स्क्वेअर 16 होणार प्लस 9 स्क्वेअर 81 होणार. हे ऍडिशन करू. 6 प्लस 1 हे 7 होणार आणि 1 प्लस 8 हे 9 होणार. म्हणजे 16 प्लस 81 ही ऍडिशन किती आली 97. याला मी इक्वेशन नंबर सेकंड म्हणतो. एकदा तुम्ही चेक करा बरं, इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड दोघांच्या राईट हँड साइड सेम आहे का नाही. याचा अर्थ लेफ्ट हँड साइड सुद्धा सेम होणार नाही. मग मी इथे लिहितो फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड हे दोन्ही इक्वल होणार नाही. म्हणजे 12 स्क्वेअर इज नॉट इक्वल टू 4 स्क्वेअर प्लस 9 स्क्वेअर. बस आता रिझन साठी तुम्हाला हे इक्वेशन स्टेटमेंट मध्ये कन्वर्ट करायचंय. मग कसं बनणार ते स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट नंबर मी इथे लिहितो स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट नंबर.
आता लक्षात घ्या, इथं आपण इज इक्वल टू लिहिलं होतं, इथे इज नॉट इक्वल टू असं लिहावं लागेल. इज नॉट इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग नंबर्स, इक्वल टू नॉट इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू नंबर, रिमेनिंग नंबर्स किंवा टू नंबर्स असं तुम्हाला लिहावं लागेल. चला, क्लिअरिटी इथपर्यंत. मग पहिले तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका, मी साईडला येतो. चला, घेतलाय स्क्रीनशॉट. मग आपण पुढे जाऊ. आता यानंतरचे क्वेश्चन पहा, सेम टाईपचे क्वेश्चन आहे. मी तर डिटेल सोल्युशन लिहून दिलेले आहे. आता तुम्ही क्वेश्चन नंबर 3 पाहू शकता. इथे चेक करा. क्वेश्चन नंबर 3, 5, 12 आणि 13 हे पायथागोरन ट्रिपलेट आहे की नाही हे तुम्हाला चेक करायचं आहे. स्टेप 1, लार्जेस्ट नंबर कुठला आहे? सर लार्जेस्ट नंबर 13 आहे. मग पहिले 13 चा स्क्वेअर करा, किती होणार? 169. आता जे रिमेनिंग टू नंबर्स आहे 5 आणि 12, 5 आणि 12 यांचा स्क्वेअर करा, मग ऍड करा. 5 स्क्वेअर 25 होणार, 12 स्क्वेअर 144, दोघांचे ऍडिशन केल्यानंतर 169. याला इक्वेशन फर्स्ट म्हणा, याला इक्वेशन सेकंड म्हणा. आणि तुम्ही पाहू शकता फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड दोन्ही इक्वेशनच्या राईट हँड साइड सेम आहे, याचा अर्थ लेफ्ट हँड साइड सेम होणार. बघा, लेफ्ट हँड साइड सेम झालेला आहे. इथं लिहावं लागेल तुम्हाला फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. आता बघू शकता तुम्ही हे इक्वेशन सॅटिस्फाय झालं, याचा अर्थ हे पायथागोरन ट्रिपलेट आहे. पण तुम्हाला ते रिझन पण लिहावं लागेल. रिझन काय येणार? स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट नंबर इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू नंबर्स, अदर टू नंबर्स किंवा रिमेनिंग टू नंबर्स असं तुम्ही म्हणू शकता. हे राहिलेले सर्व क्वेश्चन मी तर सोल्युशन लिहून दिलेले, याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन टाका. पण त्याआधी आता इथे 24 हे जे 30 पर्यंतचे स्क्वेअर हे तुम्हाला पाठ असायला पाहिजे. सर 70 चा स्क्वेअर कसा करायचा? बघा, 7 चा स्क्वेअर होणार 49, सॉरी हा बरोबर, 7 चा स्क्वेअर किती होणार? 49. आणि हा एक 0 आहे ना, तर इथे 2 0 येणार. बरोबर आहे. क्वेश्चन तयार होतो, सर 74 स्क्वेअर कसा करायचा? याची टेक्निक सांगतो पहा मी तुम्हाला. 74 स्क्वेअर करायचा कसा? आता बघा, इथे 74 समजून घ्या. आता आपल्याला 74 चा स्क्वेअर करायचा आहे, तर पहिले तुम्हाला काय करायचं? 7 आणि 4 दोघांचे सेपरेट स्क्वेअर लिहायचे. मग 7 स्क्वेअर किती होणार? 49. 4 स्क्वेअर किती होणार? 16. बरोबर आहे. त्यानंतर ह्या दोघांचा प्रोडक्ट करा बरं. 7 इंटू 4 किती? 28. 28 चा डबल करा 56. मग 56 लिहित असताना 5 आणि 6 हे सेपरेट करून लिहा. बस आता ऍडिशन करा. 6 ऍज इट इज. 1 प्लस 6 किती होणार? 7. 9 प्लस 5 किती? 14. इथे 4 लिहा, कॅरी फॉरवर्ड 1. 1 प्लस 4 किती? 5. 5 4 7 6. पाहू शकता तुम्ही कुठे गेलं ते. हा हे बघा, 74 चा स्क्वेअर 5 4 7 6. पहा मॅच झाला की नाही. यानंतर आणखी एक करू आपण. इथे 61 चा स्क्वेअर करू आपण, कारण 60 चा तर सिंपल आहे. 6 स्क्वेअर किती होणार? 36. आणि हा एक 0 आहे, स्क्वेअर केल्यानंतर 2 0 होणार. 61 स्क्वेअर कसं करायचं हे समजून घ्या. 61 स्क्वेअर. आता इथे सुद्धा सेम प्रोसेस असणार आहे. पहिले 6 आणि 1 ह्या दोघांचे सेपरेट स्क्वेअर करून घ्या. 6 स्क्वेअर किती होणार? 36. 1 स्क्वेअर किती होणार? 1. पण 1 हा सिंगल डिजिट नंबर आहे, म्हणून आपण याला 0 1 लिहिणार. यानंतर दोघांचा प्रोडक्ट करा. 6 इंटू 1 किती? 6. याचा डबल करा बरं 12. पण 12 लिहित असताना सेपरेट करून लिहा 1 आणि 2. बस आता ऍडिशन करा. 1 ऍज इट इज. 0 प्लस 2 2. 6 प्लस 1 7. आणि हे किती? 3. 3721. पाहू शकता तुम्ही 61 स्क्वेअर 3721. पहा 3721. मग आता तुम्ही ह्या पण स्लाइडचा स्क्रीनशॉट घेऊन टाका, म्हणजे सर्व क्वेश्चनचे सोल्युशन तुमच्याकडे राहतील. चला, घ्यायचा स्क्रीनशॉट, मी साईडला येतो. चला, घेतलाय स्क्रीनशॉट. मग आपण पुढे जाऊ. यानंतर बघा थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. आता पायथागोरस थेरमची जी प्रॅक्टिस सेट 2.1 आहे, याच्या टोटल 3 थेरम आहे. हे तिन्ही थेरम आपण शेवटी घेणार. प्रॅक्टिस सेट 2.1 आपण पहिले कंप्लीट करू आणि मग सर्व थेरमचे प्रूफ आपण घेऊ. आता बघा, जॉमेट्रिक मीन काय असतं हे पहिले तर तुम्ही समजून घ्या. मी ते 3 नंबर लिहितो पहा, ए बी आणि सी. इथं ए आणि सी याचा मीन कोण आहे? बी. जर हा बी जॉमेट्रिक मीन असेल, कारण मीन सुद्धा ना 3 टाईपचे असतात, अरिथमेटिक मीन, जॉमेट्रिक मीन, हार्मोनिक मीन. त्यातला आपल्या सिलेबसला फक्त जॉमेट्रिक मीन आहे. मग ए आणि सी चा जर बी जॉमेट्रिक मीन असेल, मी लागल्यास इथं लिहितो, हा जो बी नंबर आहे हा बी म्हणजे जॉमेट्रिक मीन आहे. सर कुणाचा जॉमेट्रिक मीन आहे? ए आणि सी चा जॉमेट्रिक मीन आहे. बरोबर आहे. हे बघा, बी इज अ जॉमेट्रिक मीन ऑफ ए अँड सी. मग याचं जे इक्वेशन बनल, इक्वेशन येणार बी चा स्क्वेअर करा, बी स्क्वेअर इज इक्वल टू ह्या दोघांचा प्रोडक्ट, म्हणजे काय आलं ते ए सी. हे आहे इक्वेशन ऑफ जॉमेट्रिक मीन. आता आणखी एक एक्झाम्पल मी घेतो. जर इथे झेड हा जॉमेट्रिक मीन असेल या 2 नंबरचा, कुठले 2 नंबर? एक्स कॉमा वाय. बघा, एक्स आणि वाय चा झेड हा जॉमेट्रिक मीन आहे. मग इक्वेशन कसं बनणार? झेड स्क्वेअर इज इक्वल टू ह्या दोघांचा प्रोडक्ट. मी इक्वेशन लिहितो इथे, झेड स्क्वेअर इज इक्वल टू एक्स इंटू वाय. पहिले तर इक्वेशन तुम्हाला बनवता यायला पाहिजे. आता हे जॉमेट्रिक मीनचं इक्वेशन आपण या राईट अँगल ट्रँगल साठी बनवणार आहे. पहिले तर लक्षात घ्या, थेरम ऑफ जॉमेट्रिक मीनचा विचार तुमच्या मनात त्याच वेळेस यायला पाहिजे जेव्हा राईट अँगल ट्रँगल असणार, म्हणजे ट्रँगल मध्ये
एक अँगल काय असणार 90 डिग्री. आता बघा याला हा थेरम बनणार कसा. पहिले तर जो अँगल 90 डिग्री ना तिथून तुम्ही हायपोटेन्युअस वर ड्रॉ करा परपेंडिक्युलर. हायपोटेन्युअस कळतो ना तुम्हाला, जो अँगल 90 डिग्री आहे त्याच्या अपोजिट साइड म्हणजे हायपोटेन्युअस. तर 90 डिग्री जो व्हर्टेक्स आहे, ज्या व्हर्टेक्सवर अँगल 90 डिग्री म्हणजे कुठला व्हर्टेक्स बी, इथून तुम्ही हायपोटेन्युअस वर ड्रॉ करा परपेंडिक्युलर. ह्या परपेंडिक्युलर पॉइंटला मी डी नाव देतो. बरं मी इथं असं म्हणू शकतो का, हा जो परपेंडिक्युलर आहे बीडी हा हायपोटेन्युअसला दोन पार्ट मध्ये डिवाइड करणार. बरोबर आहे. त्यातला फर्स्ट पार्ट काय आहे एडी, सेकंड पार्ट काय आहे डीसी. तर सिंपल कन्सेप्ट असाच आहे की हा परपेंडिक्युलर बीडी एडी आणि डीसीचा जॉमेट्रिक मीन असणार. मी इथे लिहितो मग तुम्हाला इक्वेशन बनवता यायला पाहिजे. बीडी जॉमेट्रिक मीन आहे. बरं कुणाचा जॉमेट्रिक मीन आहे एडी आणि डीसी. मी इथे लिहितो एडी आणि डीसी याचा जॉमेट्रिक मीन कोण आहे बीडी. मग इक्वेशन काय बनणार बीडी स्क्वेअर. बघा बीडी स्क्वेअर इज इक्वल टू एडी इंटू डीसी. एडी इंटू डीसी कसं बनणार इक्वेशन बीडी स्क्वेअर इज इक्वल टू एडी इंटू डीसी. आणि हे इक्वेशन म्हणजेच थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. हे इक्वेशन म्हणजेच असणार थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. पण लक्षात घ्या जेव्हा पण तुम्ही हे इक्वेशन लिहिणार, इक्वेशन लिहिण्याआधी तुम्हाला पूर्ण ट्रँगल एक्सप्लेन करायचा आहे. ट्रँगल कसा एक्सप्लेन करायचा हे समजून घ्या. 3 स्टेप मध्ये आपण ट्रँगल एक्सप्लेन करणार आहे. पहिले ट्रँगलचं नाव लिहा. इन ट्रँगल कुठला ट्रँगल येतो मेन ट्रँगल आपला एबीसी. इन ट्रँगल एबीसी ट्रँगलचं नाव लिहिलं. आता ट्रँगल राईट अँगल ट्रँगल असायला पाहिजे. मग कुठला अँगल 90 डिग्री हे तुम्ही लिहू शकता. तर हा जो मेन ट्रँगल आहे मोठावाला यात अँगल बी 90 डिग्री. मग लिहा इथे अँगल बी इज इक्वल टू 90 डिग्री. आणि त्यानंतर हायपोटेन्युअसवर जो परपेंडिक्युलर ड्रॉ केला त्याचं नाव तुम्हाला लिहावं लागेल. मग काय लिहिलं आपण सेगमेंट बीडी इज अ परपेंडिक्युलर टू हायपोटेन्युअस एसी. मी इथं लिहितो सेगमेंट बीडी इज अ परपेंडिक्युलर टू हायपोटेन्युअस एसी. तर तुम्हाला या 3 स्टेप मध्ये हा ट्रँगल एक्सप्लेन करायचा आहे आणि मगच हे इक्वेशन लिहायचंय. ट्रँगल एक्सप्लेन करत असताना पहिले ट्रँगलचं नाव लिहा, कुठला अँगल 90 डिग्री ते लिहा आणि कुठली सेगमेंट हायपोटेन्युअसला परपेंडिक्युलर हे तुम्हाला लिहावं लागेल. मग याचा स्क्रीनशॉट घ्या मग आपण क्वेश्चनकडे जाऊ. चला घेतलाय स्क्रीनशॉट. मग बघा आता प्रॅक्टिस सेट 2.1 मधला हा सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता हा जो ट्रँगल आहे एम एन पी हा राईट अँगल ट्रँगल आहे. इथून जो 90 डिग्री वाला व्हर्टेक्स आहे इथून हायपोटेन्युअसवर आपण ड्रॉ केला परपेंडिक्युलर. याचा अर्थ इथे आपण थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन यूज करू शकतो. बरं एकदा आपण क्वेश्चन बघू. क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे आणि काय फाइंड करायचंय. आता तुम्ही पाहू शकता पहिले एम क्यू इज इक्वल टू 9 दिलेलं आहे. बघा एम पासून क्यू पर्यंतचं डिस्टन्स हे आपल्याला 9 दिलेलं आहे. त्यानंतर क्यूपी आपल्याला 4 दिलेलं आहे. चेक करा क्यू पासून पी पर्यंतचं डिस्टन्स 4 दिलेलं आहे. आणि आपल्याला एन क्यू विचारलेलं आहे. एन क्यू हे आपल्यासाठी आहे क्वेश्चन मार्क. म्हणजे आपण इथे थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन यूज करणार. पण त्याआधी तुम्हाला पूर्ण ट्रँगल एक्सप्लेन करायचं आहे. मग 3 स्टेप मध्ये आपण एकदा ट्रँगल एक्सप्लेन करून घेऊ. पहिले ट्रँगलचं नाव लिहू. ट्रँगल कुठला आहे तो एम एन पी. मी इथे लिहितो इन ट्रँगल एम एन पी. कुठला अँगल 90 डिग्री अँगल एन इज इक्वल टू 90 डिग्री. बघा याला अँगल एन म्हणा किंवा एम एन पी असंही म्हणू शकता. इथं एम एन पी म्हटले तर मी तसंच म्हणतो अँगल एम एन पी इज इक्वल टू 90 डिग्री. आता लक्षात घ्या त्या सेगमेंटचं नाव लिहा. सेगमेंट एन क्यू इज परपेंडिक्युलर टू हायपोटेन्युअस एमपी. हे बघा इथे दिलेलं आहे सेगमेंट एन क्यू इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट एमपी. मी हायपोटेन्युअस म्हणालो याला ते सेगमेंट म्हणाले. ठीक आहे मी लिहून घेतो इथे सेगमेंट एन क्यू इज अ परपेंडिक्युलर टू हायपोटेन्युअस एमपी. बस आता तुम्हाला ते इक्वेशन लिहायचं आहे. कसं बनेल इक्वेशन एन क्यू स्क्वेअर. बघा लक्षात घ्या हा जो परपेंडिक्युलर आहे याची लेंथ आणि ज्या 2 पार्ट मध्ये हायपोटेन्युअस डिवाइड होणार त्या दोघांचा प्रोडक्ट करायचा तुम्हाला. म्हणजे इक्वेशन कसं बनणार एन क्यू स्क्वेअर इज इक्वल टू एम क्यू इंटू क्यू पी. मी इथे लिहितो एन क्यू स्क्वेअर इज इक्वल टू एम क्यू इंटू येणार ते क्यू पी. ब्रॅकेटमध्ये रिझन लिहा थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. थेरम ऑफ मी शॉर्टकट मध्ये लिहितो त्याला जीएम जॉमेट्रिक मीन. तुम्हाला शॉर्टकट नाही तुम्हाला कंप्लीट लिहावं लागेल बरं ते. बस आता व्हॅल्यू ठेवा इथे. मग कसं बनणार ते एन क्यू स्क्वेअर इज इक्वल टू बघा बरं एम क्यू किती आहे इथे चेक करा एम क्यू 9 आहे इंटू क्यूपी किती आहे क्यूपी 4 आहे. याला सॉल्व्ह करू आपण आता. 9 इंटू 4 किती होणार 36. ही व्हॅल्यू कशाची आहे एन क्यू स्क्वेअर. बस आता दोन्ही साईडना स्क्वेअर रूट घेऊ आपण टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड. मी इथे लिहितो तर बघा स्क्वेअर रूट घेतल्यानंतर इकडे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होणार. बघा हे एन क्यू स्क्वेअर आहे ना याला तुम्ही स्क्वेअर रूट घेताय तर स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन हे फक्त काय शिल्लक राहणार एन क्यू. मी ते लिहून घेतो एन क्यू इज इक्वल टू इकडे रूट मध्ये किती येणार 36 आणि 36 चा स्क्वेअर रूट सर्वांना माहित आहे किती येणार 6. म्हणजे एन क्यू ची व्हॅल्यू 6 आलेली आहे. चला क्लिअरिटी इथपर्यंत. याचा पण तुम्ही स्क्रीनशॉट घ्या मी साईडला येतो.
चला घेतलाय स्क्रीनशॉट, मग आपण पुढे जाऊ. चला यानंतरचा क्वेश्चन तुम्ही पाहू शकता. आपण एकदा पूर्ण डेटा इथे दाखवून घेऊ. बरं पहिले थेरम ऑफ जॉमेट्रिक मीनच्या कंडिशन सॅटिस्फाय होतात की नाही हे आपण पाहू. पहिले तर जो मेन ट्रँगल आहे, सर कुठला ट्रँगल हा वाला PQR वाला, हा ट्रँगल राईट अँगल ट्रँगल आहे. त्यानंतर जो व्हर्टेक्स 90 डिग्री वाला आहे तिथून तुम्ही हायपोटेनियसवर काय ड्रॉ केलं, परपेंडिक्युलर. सर हे परपेंडिक्युलर इथं फिगर मध्ये दिसत नाही, तुम्ही इथे पाहू शकता PM इज परपेंडिक्युलर टू QR. पहा बरं, हे PM इज परपेंडिक्युलर टू QR म्हणजे हायपोटेनियसवर परपेंडिक्युलर आहे, म्हणजे आपण इथे थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन यूज करू शकतो. पण इक्वेशन काय बनणार, हा जो परपेंडिक्युलर आहे आणि त्यानंतर ज्या दोन पार्ट मध्ये हायपोटेन्यूज डिवाइड होणार, इथे आपल्याला ते इक्वेशन बनवायचं आहे. इक्वेशन कसं बनेल, हे PM स्क्वेअर इज इक्वल टू QM इंटू MR. आता आपण क्वेश्चन मध्ये जो डेटा आहे तो डेटा एकदा चेक करून घेऊ. पहिले आपल्याला PM 10 दिलेले, PM ही तर दिलेले PM 10 आहे. त्यानंतर QM 8 दिलेले, पाहू शकता QM काय दिलेले 8. इथून आपण थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन यूज करून MR फाइंड करू शकतो. पण प्रॉब्लेम असा आहे, क्वेश्चन मध्ये त्यांनी आपल्याला हे MR विचारलं नाही, त्यांनी मला काय विचारलेलं आहे QR. मग सर QR कसं फाइंड करायचं, आता एक लक्षात घ्या, तुम्हाला एक कंप्लीट डिस्टन्स QR फाइंड करायचं आहे ना, मग QR फाइंड करण्यासाठी तुम्ही QM प्लस MR लिहू शकता ना. म्हणजे आपल्याला काय करायचंय, MR फाइंड करायचंय, मग आपण QM आणि MR ला ऍड केल्यानंतर आपल्याला QR भेटणार. मग याला आपण सॉल्व्ह करू. पहिला टार्गेट काय, पहिले आपण MR फाइंड करणार, त्यासाठी आपण थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन लिहिणार आहे. पण थेरम लिहिण्यासाठी ट्रँगल एक्सप्लेन करा. मग ट्रँगल एक्सप्लेन करण्यासाठी तुम्हाला 3 स्टेप फॉलो करायचे आहे. पहिलं ट्रँगलचं नाव लिहा PQR. हे बघा इथं दिलेलं आहे, त्यांनी हे दिलेले तेच तुम्हाला कॉपी पेस्ट करून लिहायचं. मी डायग्राम वरतून लिहितो. पहिलं ट्रँगलचं नाव इन अ ट्रायअँगल PQR. कुठला अँगल 90 डिग्री, तो अँगल P 90 डिग्री. याला अँगल P म्हणा किंवा QPR म्हणा. चला मी QPR म्हणतो. अँगल QPR इज इक्वल टू 90 डिग्री. त्यानंतर जी सेगमेंट हायपोटेन्यूसला परपेंडिक्युलर आहे त्या सेगमेंटचं नाव लिहा. सेगमेंट PM इज अ परपेंडिक्युलर टू हायपोटेन्यूस QR. मी ते लिहितो. सेगमेंट PM इज अ परपेंडिक्युलर टू हायपोटेन्यूस. कुठला हायपोटेन्यूस येतो QR. चला इथपर्यंत क्लिअरिटी आहे. बस आता आपण ते इक्वेशन लिहिणार. मग इक्वेशन काय येणार, PM स्क्वेअर इथे लिहितो मी. Therefore PM square is equal to QM into MR. QM into MR. बस आता इक्वेशन मध्ये आपण व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करू. PM किती आहे चेक करा एकदा. सर PM 10 आहे, ठेवा इथे PM च्या जागेवर 10, म्हणजे हे येणार बघा 10 स्क्वेअर इज इक्वल टू QM किती आहे रे, QM 8 आहे, लिहा इथे 8 इंटू बाजूला येणार ते MR. आता बघा 8 मल्टिप्लाय इकडे आल्यानंतर डिवाइड 10 चा स्क्वेअर करून घेऊ आपण पहिले. 100 इज इक्वल टू 8 इंटू बाजूला MR. आता 8 ह्या साईडला मल्टिप्लाय इकडे गेल्यानंतर डिवाइड, म्हणजे येणार 100 अपॉन 8 इज इक्वल टू काय येणार ते MR. चला याला आता डिवाइड करायचं आहे आपल्याला. याला कितीच्या टेबलमध्ये, 4च्या टेबलमध्ये कॅन्सल करू आपण. तर वरती येणार 25, खाली किती येणार 2 येणार इज इक्वल टू ही व्हॅल्यू कशाची आहे MR. आता 25 चे अर्धे करा बरं, 12.5 होणार ते, बरोबर आहे. मग देअरफॉर MR इज इक्वल टू 25 च्या हाफ केल्यानंतर किती होणार 12.5. हे MR आलेलं आहे आपलं. पण आपला टार्गेट MR नाही, आपला अल्टिमेट टार्गेट काय आहे, आपल्याला QR फाइंड करायचं आहे. मग मी इथे लिहितो यानंतर बघा QR इज इक्वल टू कसं लिहू शकता तुम्ही, QR ला तुम्ही इथे QM प्लस MR लिहिणार. मी इथे लिहितो QM प्लस येणार ते MR. बरं इथं रिझन लिहा. रिझन काय, तुम्ही ही ऍडिशन तेव्हाच करू शकता जेव्हा हे तिन्ही पॉइंट एका लाईनवर असणार, म्हणजे कोलिनियर असणार. मग कसं लिहायचं ते, Q बघा Qच्या पुढे M त्याच्या पुढे R एकाच लाईनवर आहे. Q डॅश M डॅश R. बघा जॉमेट्री मध्ये ना थेरमचं म्हणण्यापेक्षा रिझन महत्वाचं आहे. इथे पण तुम्ही पाहू शकता, इथे आपण रिझन लिहिलं नाही. पहा रिझन लिहावं लागेल, नाही तर तुमचा हाफ मार्क कट होणार. काय येणार इथे रिझन, बाय थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. बाय थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. बस आता व्हॅल्यू ठेवू आपण इथे. QR इज इक्वल टू QM किती आलेलं आहे रे, QM आलेलं म्हणण्यापेक्षा QM दिलेलं आहे. किती दिलेलं आहे 8 प्लस MR किती आहे 12.5. थोड्यासाठी 0.5 विसरून जा. 12 प्लस 8 किती होणार 20 आणि बाजूला 0.5 ऍड करून द्या, म्हणजे हे येणार तुमचा आन्सर 20.5. ही व्हॅल्यू आहे QR ची. चला याचा पण तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन टाका, मी साईडला येतो. चला घेतलाय स्क्रीनशॉट. मग आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ. क्वेश्चन नंबर 7 बघा. क्वेश्चन नंबर 7 मध्ये आपल्याला फिगर दिलेली आणि हा पूर्ण डेटा दिलेला आहे. तर इथे सुरुवातीला आपल्याला GD 8 दिलेले, पाहू शकता G पासून 8D पर्यंतचा डिस्टन्स 8 दिलेले, FG 12 दिलेलं आहे, F पासून G पर्यंतचा डिस्टन्स 12 दिलेलं आहे. आणि पहिला क्वेश्चन जो आहे त्यात आपल्याला EG फाइंड करायचं आहे. लक्षात घ्या, E पासून G पर्यंतचा डिस्टन्स हे आपल्यासाठी क्वेश्चन मार्क आहे. तर पहिले आपण हे डिस्टन्स कसं फाइंड करायचं याच्याबद्दल विचार करू. तर तुम्ही पाहू शकता हा जो मेन ट्रँगल आहे, कुठला ट्रँगल EFD,
त्या ट्रँगल मध्ये हा जो अँगल एफ आहे, हा अँगल एफ किती आहे 90 डिग्री इथे दिलेले आहे पहा त्यांनी. अँगल DFE पाहू शकता, अँगल DFE हा अँगल किती दिलेला आहे 90 डिग्री, म्हणजे हा राईट अँगल ट्रँगल आहे. आणि इथून तुम्ही हायपोटेन्युस वर परपेंडिक्युलर ड्रॉ करणार. याचा अर्थ इथे तुम्ही थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन यूज करू शकता. मग कसा बनणार थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन, जो परपेंडिक्युलर आहे परपेंडिक्युलर सेगमेंट त्याचा स्क्वेअर करा, म्हणजे FG स्क्वेअर किंवा GF स्क्वेअर एकच आहे. FG स्क्वेअर इज इक्वल टू GD इंटू EG, बरोबर. मग आपण पहिला पार्ट त्यातला सॉल्व्ह करू. क्वेश्चन नंबर फर्स्ट त्यातला फर्स्ट क्वेश्चन. बरं, आपल्याला थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन इथे अप्लाय करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला तो पूर्ण ट्रँगल एक्सप्लेन करायचा आहे. मग ट्रँगल एक्सप्लेन करण्यासाठी 3 स्टेप फॉलो करू आपण. पहिले ट्रँगलचं नाव लिहू, इन अ ट्रँगल मी इथे लिहितो. इन ट्रँगल, ट्रँगल कुठला आहे तो EFD मी इथे लिहितो. इन ट्रँगल EFD, ह्या ट्रँगल मध्ये अँगल F इज इक्वल टू किती आहे रे, अँगल F इज इक्वल टू 90 डिग्री आहे. त्यानंतर सेगमेंट FG मी इथे लिहितो. सेगमेंट FG इज अ परपेंडिक्युलर टू हायपोटेन्यूस ED मी इथे लिहितो. परपेंडिक्युलर टू हायपोटेन्यूस ED. मग तुम्ही इथे थेरम ऑफ जॉमेट्रिक मीनचं इक्वेशन अप्लाय करू शकता. मग इक्वेशन येणार FG स्क्वेअर इज इक्वल टू ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन EG इंटू GD. EG इंटू येणार ते GD, ब्रॅकेट मध्ये रिझन लिहायला विसरू नका, बाय थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. बाय थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. बस इथे व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू आपण. आता FG किती आहे पहा बरं, FG 12 आहे, लिहा इथे. मग हे येणार तुमचं 12 स्क्वेअर इज इक्वल टू EG चेक करा बरं, E पासून G हे आपल्याला फाइंड करायचंय. EG एज इट इज ठेवा इंटू GD चेक करा, GD 8 दिलेलं आहे, बरोबर. 8 मल्टिप्लाय इकडे आल्यानंतर डिवाइड, म्हणजे 12 स्क्वेअरला मी असं लिहू का बरं 12 इंटू 12 चालेल ना. आता हे 8 मल्टिप्लाय इकडे आल्यानंतर डिवाइड इज इक्वल टू ही व्हॅल्यू कशाची आहे EG. बस आपल्याला इथं आता बेसिक कॅल्क्युलेशन करायचंय. आपण एक काम करू, याला 4च्या टेबलमध्ये कॅन्सल करू. 4 3 जा 12, 4 2 जा 8, बरोबर. आता 12 ला 2 नी कॅन्सल करा. 12 ला जर तुम्ही 2 नी कॅन्सल केलं तर आन्सर किती येणार 6, म्हणजे 3 इंटू 6 काय होणार 18. ही व्हॅल्यू कशाची आहे EG, बरोबर. मग मी इथे लिहितो देअरफॉर व्हॅल्यू ऑफ EG इज इक्वल टू किती आलेलं आहे 18. चला इथपर्यंत पहिले तर तुम्हाला क्लिअरिटी असायला पाहिजे. मी पहिला क्वेश्चन इथे सॉल्व्ह केला, ज्यात आपल्याला EG इज इक्वल टू भेटलेला आहे किती 18. मी इथे लिहून टाकतो. आता ही व्हॅल्यू आपल्याकडे आहे 18. यानंतर आपल्याला सॉल्व्ह करायचंय FD म्हटल्यानंतर कुठलं डिस्टन्स आहे बरं ते, FD म्हटल्यानंतर हे डिस्टन्स आपल्याला फाइंड करायचंय. तर तुम्ही आता फक्त ह्या ट्रँगल वरती तुमचा फोकस असू द्या. हा ट्रँगल तुम्ही इथे पहा, हा जो ट्रँगल आहे त्यात हा अँगल किती आहे 90 डिग्री. बघा हा अँगल जर 90 असेल तर हा पण 90च असणार, कारण टोटल 180 असतं ते, बरोबर आहे. मग हा जो छोटावाला ट्रँगल आहे हा राईट अँगल ट्रँगल आहे. मग इथे आपण पायथागोरस थेरम यूज करू शकतो. मग मी इथे लिहितो, ट्रँगलचं नाव लिहा पहिले पायथागोरस थेरमसाठी. इन ट्रँगल, कुठला ट्रँगल आहे तो FDG. कसंही लिहिलं तरी चालतं ट्रँगलचं नाव, फक्त ते तिन्ही व्हर्टेक्स आपल्याला इन्क्लूड करायचे. FDG इन ट्रँगल FDG. ह्या ट्रँगल मध्ये जो अँगल आहे कुठला अँगल G इज इक्वल टू 90 डिग्री. बरं एक लक्षात घ्या बरं, याला तुम्ही अँगल G म्हणू शकता किंवा हे 3 लेटर वाचू शकता तुम्ही. अँगल DGF याची व्हॅल्यू किती सांगा 90 डिग्री. मग आपण यूज करू पायथागोरस थेरम. कसा बनणार बरं पायथागोरस थेरम, 90 डिग्रीच्या समोर हायपोटेन्यूस आहे त्याचा स्क्वेअर करा, म्हणजे हे होणार FD स्क्वेअर इज इक्वल टू आता ज्या रिमेनिंग साइड्स आहे परपेंडिक्युलर साइड, एक GD आणि दुसरी FG, यांचा स्क्वेअर करून ऍड करायचा आपल्याला. म्हणजे हे येणार बघा GD स्क्वेअर प्लस येणार ते FG स्क्वेअर, बरोबर. इथे लिहावं लागेल बाय पायथागोरस थेरम. मी PT लिहितो शॉर्टकट मध्ये, तुम्हाला पूर्ण लिहायचं पायथागोरस थेरम, नाही तर मार्क्स पण शॉर्टकट मध्येच भेटेल, मार्क कट होईल तुमचे. पूर्ण लिहा बाय पायथागोरस थेरम. आता व्हॅल्यू ठेवू आपण इथे. FD आपल्याला फाइंड करायचं होतं, मग FD स्क्वेअर इज इक्वल टू GD किती आहे GD 8 आहे, त्याचा स्क्वेअर करायचा आपल्याला 8 स्क्वेअर. FG किती आहे सर 12 आहे, मग इथे 12 स्क्वेअर करणार आपण. सॉल्व्ह करू याला. 8 स्क्वेअर किती होणार 64, 12 स्क्वेअर किती होणार 144. आता 64 प्लस 144 किती होणार 140 प्लस 60 200, आणि 4 आणि 4 8 म्हणजे 208, किंवा असं करा ना सरळ 144 मध्ये 64 ऍड करायचे. मग 4 प्लस 4 8, 4 प्लस 6 10, 0 कॅरी फॉरवर्ड 1, 1 प्लस 1 2, किती आला आन्सर 208. लिहून टाका इथे, हे आन्सर आलं तुमचं 208. ही व्हॅल्यू कशाची आहे बरं FD स्क्वेअर. आता दोन्ही साईडला आपण स्क्वेअर रूट घेऊ. मी इथे लिहितो टेकिंग स्क्वेअर रूट. चला स्क्वेअर रूट घेतल्यानंतर कसं येईल, इथे स्क्वेअर रूट घेतल्यानंतर लक्षात घ्या आपल्याला इथे FD स्क्वेअर याचा स्क्वेअर रूट घ्यायचं. स्क्वेअर रूट कॅन्सल, आन्सर किती येतं ते FD. मग लिहून टाकायचं स्क्वेअर रूट आलं FD. हे रूट मध्ये आहे 208. सर याचं स्क्वेअर रूट कसं लिहायचं, हा तर कुठल्या नंबरचा स्क्वेअर नाही. मग याला आपल्याला फॅक्टरायझेशन मेथडनी सॉल्व्ह करावं लागेल. कसं सॉल्व्ह करायचं समजून घ्या.
आपल्याला 208 याचे सर्व फॅक्टर लिहून घ्यायचे. पहिला आपण याला 2 ने डिवाइड करू. 2 ने डिवाइड केल्यानंतर 104 बघा ना, 208 208 आधे करायचे 104 बरोबर आहे 104. आता परत 2 ने डिवाइड करा, हे किती येणार 52 बरोबर आहे. 104 चे हाफ केल्यानंतर किती 52. परत याला 2 ने डिवाइड करा, किती येणार 26. पाहू शकता तुम्ही 52 चे हाफ केल्यानंतर 26. 2 ने डिवाइड करायचं म्हणजे हाफ करायचं. परत 2 ने डिवाइड करा म्हणजे हे किती येणार 26 चे हाफ किती 13. आता 13 प्राईम नंबर आहे, कुठल्या नंबरने डिवाइड करता येत नाही. प्राईम नंबरला त्यानेच डिवाइड करा, 13 ला 13 डिवाइड करा, तेव्हा आन्सर किती येईल 1. आता बघा याच्या पेअर कशा बनवायच्या. तर पहिले याची एक पेअर बनवा 2 × 2 किती आलं ते 4. याची एक पेअर बनवा 2 × 2 4. याची कुणासोबत पेअर बनत नाही म्हणजे हे किती 13. म्हणजे लक्षात घ्या 208 ला तुम्ही 4 × 4 × 13 असं लिहू शकता. मग मी याला एकदा सॉल्व्ह करून घेतो. पहा आपल्याला एक मिनिट. आता बघा आपल्याला रूट 208 याला सॉल्व्ह करायचं आहे ना, कसं समजून घ्या. आता रूट मध्ये 208 ला कसं लिहिणार तुम्ही 4 × 4 × 13 लिहा इथे. मग हे 4 × 4 × 13. आता बघा 4 चा स्क्वेअर रूट माहिती आपल्याला 2 × 4 चा स्क्वेअर रूट 2. याला रूट मध्ये तसंच ठेवा 13. आता बघा 2 × 2 किती होणार 4 आणि सोबत हे काय रूट 13. मग इथं लिहून टाकू आपण रूट 208. हे काय आलं 4 रूट 13. ही व्हॅल्यू कशाची आहे FD. बघा सेकंड नंबरचा आपण क्वेश्चन आपण इथे सॉल्व्ह केलेला आहे. पहिले तुम्ही या दोघांचा स्क्रीनशॉट घेऊन टाका, मग यातला आपण थर्ड पार्ट सॉल्व्ह करू. चला मी साईडला येतो. चला घेतलाय स्क्रीनशॉट. मी याला एकदा क्लीन करून घेतो. पहा एवढा पार्ट म्हणजे आपल्याला तेवढा स्पेस भेटेल. हा आता लक्षात घ्या इथे आपल्याला यानंतर फाइंड करायचं आहे EF. ई पासून F पर्यंतचा डिस्टन्स EF हे डिस्टन्स आपल्याला फाइंड करायचं. आता तुमचा फोकस तुम्ही फक्त ह्या ट्रँगल वरती ठेवा बरं. हा ट्रँगल तुम्ही ते पाहू शकता. ह्या ट्रँगल मध्ये तिन्ही साइडची लेंथ तुम्ही एकदा बघा. इथे आपल्याला हे FG किती दिलेलं आहे सर 12 दिलेलं आहे. त्यानंतर हे EF आपण आत्ताच फाइंड केलं होतं. EF ची व्हॅल्यू किती आली होती 18. मी ते लिहून टाकतो. बस आपल्याला EF नाही सॉरी EG याची व्हॅल्यू किती आली होती 18. बस आपल्याला आता हे EF फाइंड करायचं आहे आणि इथे हा अँगल किती आहे 90 डिग्री. म्हणजे हा राईट अँगल ट्रँगल आहे. आपण इथे पायथागोरस थेरम यूज करू शकतो. मग बघा आता पायथागोरस थेरम कसा बनणार. तर मी ट्रँगलचं नाव लिहितो. इन ट्रँगल कुठला ट्रँगल आहे तो EGF. ह्या ट्रँगल मध्ये अँगल G किती आहे 90 डिग्री. अँगल G इज इक्वल टू 90 डिग्री बरोबर. आता आपण इथे यूज करणार पायथागोरस थेरम. 90 डिग्रीच्या समोर हायपोटेन्यूस असणार EF. याचा स्क्वेअर करू आपण म्हणजे हे येणार बघा EF स्क्वेअर इज इक्वल टू आता ज्या रिमेनिंग साइड्स आहे EG आणि FG ह्या दोघांचा स्क्वेअर करून ऍड करायचा आहे आपल्याला. मग मी इथे लिहितो पहा EG स्क्वेअर प्लस FG स्क्वेअर. इथं ब्रॅकेटमध्ये रिझन लिहावं लागेल बाय युझिंग पायथागोरस थेरम. पूर्ण लिहायचंय तुम्हाला हे. चला तिथे व्हॅल्यूज आपण सबस्टिट्यूट करू. EG किती आलेलं आहे पहा बरं. EG 18 आलेलं आहे म्हणजे इथे 18 चा स्क्वेअर होणार. FG किती आहे FG 12 आहे म्हणजे इथे 12 चा स्क्वेअर होणार. 18 स्क्वेअर 30 पर्यंतचे सर्व स्क्वेअर्स 5 ठेवायचे. मग 18 स्क्वेअर हे होणार 324 प्लस 12 स्क्वेअर हे होणार 144. याचे आपण ऍडिशन करू. 4 + 4 8 होणार. 4 + 2 6 होणार. 1 + 3 4 होणार. म्हणजे आन्सर किती आलं 468 बरोबर आहे. ही व्हॅल्यू आहे EF स्क्वेअरची. आता आपण स्क्वेअर रूट घेऊ. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. टेकिंग स्क्वेअर रूट. चला स्क्वेअर रूट घेतल्यानंतर कसं बनेल बरं. इकडे जर रूट घेतला तर स्क्वेअर रूट कॅन्सल म्हणजे आन्सर किती आलं ते EF इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 468. आता परत एकदा 468 हा कुठल्याच नंबरचा स्क्वेअर नाहीये. मग याला कसं करायचं याला सुद्धा आपण फॅक्टरायझेशन मेथडनी सॉल्व्ह करून घेऊ. पहिले 468 चे सर्व प्राइम फॅक्टर आपण इथे लिहून घेऊ. 468 पहिले याला आपण 2 ने डिवाइड करू. चला 2 ने डिवाइड केलं तर 2 हे 3 आणि हे 4. आणखी एकदा 2 ने डिवाइड करू आपण याला. किती येणार ते हे 117 बरोबर आहे. आता 3 ने डिवाइड करू याला. करू बरं 3 ने डिवाइड कसं येणार ते 3 3 जा 9 कॅरी फॉरवर्ड 2 म्हणजे हे झालं 27. किती येणार ते 3 9 जा 27. परत याला 3 ने डिवाइड करू आपण. हे येणार 1 इथे येणार 3 13 प्राइम नंबर आहे म्हणजे याला 13 ने डिवाइड करावं लागेल. आन्सर किती आलं 1. मग सांगा याचे फॅक्टर पेअर कशा बनतील. याची एक पेअर बनवा 2 × 2 4. याची एक पेअर बनवा 3 × 3 9 आणि शेवटी राहिलं काय 13 म्हणजे रूट 468. याला आपण 4 × 9 × 13 असं लिहिणार. मग इकडे सॉल्व्ह करू आपण याला पुढे स्क्वेअर रूट ऑफ कसं लिहिणार याला 4 × 9 × 13. चला याला पुढे आपण सॉल्व्ह करू. 4 चा स्क्वेअर रूट किती होणार 2. त्यानंतर 9 चा स्क्वेअर रूट किती होणार 3. 13 चं निघत नाही बरं याला असंच ठेवा रूट मध्ये 13. मग आता कसं येईल ते 2 × 3 6 आणि सोबत काय आहे रूट 13. ठीक आहे. तर याचा पण तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन टाका आणि ह्या लेक्चरला आपण इथेच फुल स्टॉप देऊ. थँक्यू सो मच.